आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका लावण्यात आलेला आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तब्बल 33 मोठे निर्णय घेण्यात आलेत। राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचं नुकसान केल्यास 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 लाखाच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे। गड आणि किल्ल्यांवर दारू ड्रग्सचं सेवन केल्यास 2 वर्षांची शिक्षा आणि दंड आकारण्यात येणार आहे। तर महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामाला देखील मान्यता देण्यात आलेली आहे आणि सोलापूर ते मुंबई हवाई मार्गासाठी वायबिलिटी गॅप फंडिंग दिली जाणार आहे। आता एक मोठी बातमी, छत्तीसगडमध्ये माओवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली असल्याचं कळतंय। आतापर्यंत तब्बल 30 माओवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलंय। दरम्यान माओवादी विरोधी अभियानात मोठं यश आलं असल्याचं पाहायला मिळतंय। सुरक्षा दल आणि माओवाद्यांच्या चकमकीत आतापर्यंत 30 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलेलं आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोक।